राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश खुरसुंगे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रकाश खुरसुंगे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे राळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उरली सुरली ताकद आता कमी झाली असून भाजपची ताकद राळेगाव शहरात अधिक वाढली आहे। दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता स्थानिक विश्रामगृह येथे हा सोहळा पार पडला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चौहान, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके, तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे व शहर अध्यक्ष शुभम मुके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते चित्तरंजनदादा कोल्हे, संजय काकडे, डॉक्टर कुणाल भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर, माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, अरविंद फुटाणे, प्रवीण कोकाटे, प्रशांत तायडे, अनिल नंदुरकर, संदीप पेंदोर, प्रसाद ठाकरे, गणेश देशमुख, विनोद मांडवकर, अरुण शिवनकर, दिनेश गोहने, आशिष इंगोले, संदीप तेलंगे, निखिल राऊत, संदीप पेंदोर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश खुरसुंगे यांच्या नेतृत्वात खालील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तानबाजी चिंचोलकर, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस करंजी, प्रभाग क्रमांक 9 मधील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते नामदेवराव गवारकर, शिवदासजी राऊत, शंकर शिवनकर, प्रमोद भटे, सुनील मरसकोले, निलेश जुनघरे, किशोर रोहनकर, महादेव लांबाडे, गणेश चौधरी, सतीश गावरकर, संजय शिंदे, गौरव केवटे, गजानन तिवसे, घनश्याम शिंदे, अभिजित शिवनकर, धनराज चामलाटे, सौरभ पातकमवार, सुमित ठाकरे, आशिष तिवसे, आकाश भोकरे। राळेगाव शहराचा सर्वांगीण विकास हाच माझा मुख्य ध्यास आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकास कामांची गती कायम राखण्यासाठी आणि केंद्र व राज्यातील जनहितकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि शहराच्या आधुनिक विकासासाठी भाजप हा सक्षम पर्याय आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आम्ही राळेगावच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू, असं मत प्रकाश खुरसुंगे यांनी व्यक्त केलं। या पक्षप्रवेशामुळे राळेगाव शहरातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून पक्ष संघटन मजबूत होण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे। अनेक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल अशी प्रतिक्रिया दिली आहे। या प्रवेशानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वात नवचैतन्य निर्माण झाले असून राळेगाव शहरात भाजपचा जनाधार आणखी वाढला असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज।